माइंडसेट हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल. म्हणजे आपण जनरली वापरतो ना, त्याचा माइंडसेटच तसा आहे असं आपण म्हणतो. म्हणजे तो ना काय अचीव्ह करू शकणार नाही का, त्याचा माइंडसेटच तसा आहे. जर थांबून विचार करूया की माइंडसेटचा नेमका अर्थ काय. तर माइंड आणि सेट म्हणजे एखादा आपल्या मनाची जडणघडण झाल्यानंतर एक जो मनाची धाटणी तयार होते, चौकट तयार होते, त्याला आपण म्हणूया की माइंडसेट. परंतु जेव्हा आपण मानसशास्त्राचा विचार करायला जातो ते आपण माइंडसेट म्हणजे काय, तर आपली स्वतःच्या विषयी काय कल्पना आहे, म्हणजे कोणते समज आहेत, खरे खोटे काही असो, पण कोणते समज आहेत, आपण कसे विकसित होऊ शकतो किंवा विकसित होऊ शकणार नाही, आपल्याकडे कितपत प्रसंगावधान आहे किंवा नाही, आपल्याला जर अपयश मिळालं तर ते कशामुळे मिळालं, म्हणजे माझी क्षमताच नव्हती, बुद्धिमत्ताच नव्हती, की मला जरा विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की मी अधिक परिश्रम घ्यायला पाहिजे होते का. आणि असं पण कधी होतं की मला अपयश येतं, यात मी किती लवकर बाहेर पडू शकतो, किती वेळ लागतो मला स्वतःला सावरायला आणि पुन्हा आपण जे ठरवलेला मार्ग आहे, जे ध्येय आहे, त्याच्याकडे मी वाटचाल करू शकतो की नाही. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे माइंडसेट.